सखी सावली काव्यांजली। अंजली, हाँ ही कॉफी तू केलीस? हो अगं मस्त आहे की। अगदी काव्याच्या हातची चव आली आहे कॉफीला। अंजली कॉफी। आशू तू पण घे। गोड आहे थोडी गोड। कॉफी गोडच असते। सुनंदाताई, तुम्हाला वाटलं का कॉफी मध्ये मीठ असतं? काकू आई असं कसं झालं? मी तर मीठ घातलं होतं कॉफीत। बघूया काय झालं होतं ते। गोंधळ घालून ठेवते नुसती। अंजली चल, आलीच. ये इकडे इकडे काय टाकलं होतंस कॉफीत? दाखव पटकन। हे बघ, हे मीठ घातलं होतं। जुळलं मेलं। अगं पिठी साखर आहे ही। पिठी साखर टाकलीस मीठ समजून। काय करू ग तुझं? घे आता। आई आई काय चल। चला आता सुरू करूया खेळ। नाही 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 नाही, थांबा थांबा। काव्या, खेळ सुरू करायच्या आधी ना एक छानसा उखाणा होऊन जाऊ दे। हो हो हो, आता बरं बरं ठीक आहे। पटकन सुचलेला सोपा एखादा उखाणा घेते। हा हा सासू सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे हौशी। सासू सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे हौशी। विश्वजित रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी। अरे वा। आता खेळूया। काव्या, मंगळागौरीचा दिवा आहे हा। काही झालं तरी शांत होऊ देऊ नको। होय, अचानक एवढी हवा कुठे येतेय? हा कसला संकेत तर नाही ना? काही अघटित तर? हे देवी, काही चुकलं वाकलं असेल ना तर माफ कर। तुझी कृपा राहू दे आमच्यावर। हॅलो एव्हरीवन। हाय काकू। हाय काव्या। तू इथे कशी? आई, तू इथं का बोलवलेस तिला? कशासाठी? आई प्लीज रागावू नका ना। मीच यांच्याकडे निरोप दिला होता श्रेष्ठाताईंना मंगळागौरीसाठी बोलवा म्हणून। का पण? आलेच। काव्या, मी काय म्हणतो,
मंगळागौरीच्या दिवशी मी ऑफिसला लवकर जाईन. घरीच राहील, बाहेरचं कोणीच अलाउड नाही. ते 2-4 वेळा म्हणाला की मला यायचं. नाही 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 चालेल ना. काय चालेल? येऊ देत त्यांना. तुम्ही सांगा त्यांना मी बोलवले म्हणून. तू बोलवलंय असं सांगू मी? हा मी बोलवले असं सांग. नक्की चालेल ना? ओके. आई बॉस, तू हो म्हणतेस तर आई नाही म्हणू शकणारच नाही. हा, लाडकी आहेस ना तू त्यांची. नाही पण तू सांगते म्हणून ना, नाहीतर मी नाही सांगतो. आता फोन करून सांगतो की नाही नाही. नाही तुम्ही सांगितलं ना त्यांना, बोललाय तर ठीक आहे, येऊ दे. काव्या, मी काय विचारते तुला, उत्तर दे. का बोलवलेस तिला इथे, आणि तेही मला न विचारता? हे बघ काव्या, घरी आलेला पाहुणा देव असतो म्हणून आता काही बोलत नाहीये मी, आणि त्यातून तू बोलवलेस ना तिला म्हणून गप्प बसतीये. या विषयावर आपण नंतर बोलू, पण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये, लक्षात ठेव. वाव, फार सुंदर आहे तुमची हेअरस्टाईल. खरंच खूप सुंदर दिसताय. हा, थँक्स. हो ना, आणि साडी पण वेगळ्या पद्धतीने नेसलीये. नाहीतर इकडे सगळ्या गावठी काकूबाई. आशू, काव्या, मला कधीपासून मंगळागौर आणि खेळ बघायचे होते. थँक्यू तुम्हाला बोलवल्याबद्दल. अहो थँक्यू कशाला म्हणताय, उलट तुम्ही सुद्धा आमच्या सगळ्यांबरोबर खेळा, तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला येतात का मंगळागौरीचे खेळ? नाही, पण मी पिकअप करेन ना. तसंही माझी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली. म्हणजे घरचेच खेळ आहेत ना, काही रॉकेट सायन्स नाहीये. सोपं आहे. आत्ता सगळं सोपं वाटतंय, पण नंतर महागात पडलं ना की मग कळेल. चला खेळ सुरू करूया. हो हो चला चला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली कामाला एक गेली पाण्याला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली रामाला एक गेली शेताला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली पाण्याला एक गेली शेताला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली शेताला एक गेली कामाला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली शेताला एक गेली कामाला. खेळ काव्या, खेळून घे. मग एकदा माझा गेम सुरू झाला, खेळता नाही येणार तुला. दयाचं लोटक हिंगण पेटक, 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 दयाचं लोटक. काव्या, अंजली खूप छान खेळलात. मग सून कोणाची आहे? तू पण छान खेळ. काय सांग. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला चिंच पेट्या.
लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या थांब हात टेकू दे गो बाई. आई गो आई आई लागलं नाचता येत नाही, पाय कशाला मध्ये घालते, लागलं ना. आई सॉरी सॉरी ग. नीट नाच आता. काय नाही, बरे बरे. चला. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. सासू बोलवते बरं करीते, सासू बोलवते बरं करीते. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. सासरे बोलवतात बरं करीतात, सासरे बोलवतात बरं करीतात. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. पतिदेव बोलवतात बरं करीतात, पतिदेव बोलवतात बरं करीतात. मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. नवरा बोलवते. चला आपण आता सासू सुनेचे खेळ खेळूया. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास मामाच्या लग्नात आईला दिल्या आईला दिल्या. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझी पैठणी काय ग केलीस काय ग केलीस खूप वेळा नेसली, बहिणीला दिली. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई छान छान. दिंड्याची लांब दोरी दिंड मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी माका खुट ग पोरी मक्याला पीक भारी माका खुट काव्या, पोरी मक्याला आता चेहऱ्यावर जे स्माईल आहे ते लवकरच निघून जाणार आहे. दिंड्याची लांब दोरी तुझी मंगळागौर आत्ताच्या आत्ता थांबवते की नाही बघ. पीक भारी माका खुट ग पोरी मक्याला पीक भारी दिंड मोड ग पोरी Lights off. दिंड्याची लांब दोरी माका खुट ग पोरी मक्या लांब दोरी. लाईट कशी काय गेली अचानक? आई नेमकं मंगळागौरीच्या दिवशी लाईट कसे काय गेले? कुणाची दृष्ट लागली नसेल ना ग? ताई, अगं आता काय करायचं? काव्याची मंगळागौर कशी साजरी करायची? नाही नाही मावशी, पावसाचे दिवस आहेत ना, येतील लाईट. आपण थोड्या वेळ वाट बघूया ना. मंगळागौरीला जमलेल्या सगळ्या काकूबाई आहेत. लाईट गेले की नुसत्या रडत बसते. मेन पॉवर सप्लाय बंद झालाय, कुणालाच कळणार नाही. काव्याची मंगळागौर आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दोन्ही स्विच ऑफ. आई, अहो बाहेर सगळीकडे लाईट आहे.
आपल्याच घरचे गेलेत वाटतं फक्त. अगं आपल्या मेन स्विच मध्ये काहीतरी गडबड झाली आहे का? ओ नो, ह्याचा विचारच केला नव्हता मी. आजूबाजूला लाईट आहे म्हटल्यावर कोणीतरी मीटर चेक करणार ना. अगं बाई, अहो तसं असेल तर वायरमनला बोलवायला हवं. तो येईल, रिपेअर करेल, त्यानंतर लाईट येतील. बराच वेळ जाईल नाही? आई मंगळागौरी, मी तुझी मनोभावे पूजा केली आहे. तुझा आशीर्वाद असू दे. हा सोहळा अपूर्ण राहू देऊ नकोस. काव्या, तू बोललीस आणि लाईट आले. बघ, देवीनी तुझ्या सोहळ्यामध्ये खंड पडू दिला नाही. लाईट कसे काय आले? मी तर अक्काई, आली लाईट. हो, पण तू कुठे होतीस? अगं तेच लाईटचं बघायला गेले होते. कोणीतरी ना चुकून मेन स्विच बंद करून टाकलं होतं. म्हणजे एकापेक्षा जास्त दिवस जेव्हा दुकान बंद असतं ना, तेव्हा आम्ही असाच मेन स्विच बंद करून ठेवतो. आणि मला तेव्हा सुचलं की मेन स्विच बघावं. माझा अंदाज बरोबर होता. हिने नको तिथे शहाणपणा केला नसता तर काव्याच्या मंगळागौरीत विघ्न आलं असतं. माझी लाडू असताना माझ्या मंगळागौरीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची खात्री होतीच मला. असा मेन स्विच अचानक कोणी ऑफ केला? असेल कोणी विघ्न संतोषी व्यक्ती, जिला हा सोहळा पार पडू नये असं वाटत असेल. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे तिला माहित नाही. ताई, आता सगळ्यांनी भरपूर नाच केलाय, त्यामुळे भूक लागली आहे. काहीतरी खाऊया आणि पुन्हा नाचायला सुरुवात करूया. हो, चला चला. हो चालेल, तुम्ही सगळ्या जणी बसा, मी मस्त सरबत करून आणते. चालेल. चल लाडू. हो, हो, खरं सकाळ झालं. मधुराताई, प्रीतमचा शो आम्ही ऐकतो बरं का. खूप छान लोकांशी बोलतो बरं. काव्या, तुझी मंगळागौर उधळायलाच आली. एक प्लॅन फेल गेला म्हणजे खेळ संपला असं नाही. आत्ता खरी मजा येणार, बघशीलच तू. प्रीतमचा विचार डोक्यात आला आणि त्यांचाच फोन. हॅलो अंजली. हॅलो अंजली. हा, हॅलो प्रीतम. हा, ऍक्च्युली मी मगाचपासून फोन करतोय आईला, फोनच लागत नाही. काव्या बहिणीला फोन केला, तिने पण उचलला नाही. प्लीज जरा माझ्या आईला निरोप द्याल का की मला कॉल बॅक करायला? बरं चालेल. ओके, थँक्यू. ठेवतो. प्रीतम, हा, एवढंच बोलायचं होतं का? हा म्हणजे एवढाच निरोप द्यायचा होता का? हा, एवढाच होता. बर. अंजली, हा, एक विचारायचं होतं. तुम्ही खूप खुश दिसत आहात. मी दुपारी कॉल केला होता तेव्हा तुमच्या बोलण्यावरनं हेच जाणवलं. ऑफकोर्स, म्हणजे खुश असायलाच पाहिजे, कारण की तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी आहात, सगळेजण एकत्र जमले आहेत, मंगळागौरचा कार्यक्रम आहे. मला म्हणायचं होतं की अशाच खुश राहा. तुम्ही आनंदी असलं की छान वाटतं. एनिवे,
चालू द्या तुमचं. एन्जॉय. हो. बाय. काय झालंय मला? अक्काईची मंगळागौर ही आनंदाची गोष्ट आहेच, पण खुश असण्याचं आणखी काही कारण आहे असं का वाटतंय मला? अगं बाई, अगं यांना गोळ्यांची आठवण करून द्यायला पाहिजे. मी येते हा, लगेच जाऊन. आलेच हा. बर. अगं मी घेतो गोळी. हो तुम्ही घेत नाही, विसरता, म्हणून आले मी द्यायला. ठीक आहे. बरं, आरामच करा आणि काही लागलं तर बोलवा. हो. ही श्रेष्ठा घरी असेपर्यंत मला तिला नजरेआड करून चालणार नाही. एकतर ती न बोलवता मंगळागौरीला आली, त्याबद्दलच मला संशय वाटतो. तिच्यासारख्या मुलीला अशा सण समारंभाची आवड असणं शक्यच नाही. काहीतरी वेगळं असणार त्या मनात. लक्ष ठेवायलाच हवं. काव्या, पाणी देतेस का? देते ना. हे घे. तू सकाळपासून किती दमलीयस. सगळ्यांना सरबत दिलंस, तू स्वतः घेतलंस का? नाही ना, घे चल. अहो घेईन ना मी. आधी एकदा विचारून येते बाहेर कुणाला काही हवंय का नको. अगं बाहेरच्यांचं अजून पहिलंच सरबत संपायचंय, तू घे ना. घेते मी, तुम्ही आधी पाणी घ्या. हो मी घेते, पण तू पहिले सरबत. हो, हो. अश्विनी, इथे ना. ऐक ना, बाहेर कोणाला सरबत हवं नको ते विचार ना. घे. सुंदर दिसतेस हा. बघ झालं तुझं का. आता तरी घे सरबत. घेईन, तुम्ही आधी पाणी घ्या. तुझ्या सरबतात मी एक गोळी टाकली काव्या. आता जो तमाशा होईल तो बघायला मज्जा आहे. त्याला खेळ झाले, आता नाचही व्हायला हवा. हो चल ताई. अंजली सुरू कर. अक्काई कुठे राहिली? अक्काई अक्काई आली. चल 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 चल. काय करायचंय? नाच सुरू करूया. हा काव्या, मी तुला सरबतातून जे पाचले त्याचा इफेक्ट आता दिसायला लागेल. तुझा कंट्रोल सुटेल आणि मग काय धिंगाणा होईल बघच. अश्विनी, मगाची सांगितलेलं गाणं लाव ना. हो. हो. चला सुरू करा, दोघी या मध्ये. आता जो तमाशा होईल तो बघायला मज्जा आहे. काव्याच्या आईला काय झालं अचानक? डोकं बिकं फिरलंय की काय? नमस्कार. बरं ना? तुमची बहीण 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 आले बहीण. ही तुमची बहीण. नमस्कार. तुम्ही सरबत त्याला सरबत सरबत. मधुरा, अगं काय झालं यांना अशा का नाचतायत या? ताई नक्की सरबतच प्याले ना की आणखीन काही? अरे मंगळा गौरीचा करूया जागर. काव्या आई नाच ना काव्या.
काय झालं तुला आई? तुला नाही नाचायचंय? सासूबाई, सासूबाई नमस्कार. काय करताय तुम्ही? अहो सासूबाई तुम्ही काव्याच्या काय महत्वाच्या व्यक्ती आहात तुम्ही. हा प्रीतमची आई. काव्याला जे सरबत दिलं ते ह्या प्यायला की काय? पण कसं काय शक्य आहे? तुम्हाला आशू दाखवते. आशू 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 ही आशू फुगडी फुगडी घालते बघा. मस्त खेळते फुगडी बघा. एक नंबर. काकू काकू काकू. काय अंजली? आई 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 काय होतंय? नाचायचंय नाचायचंय. ते लाटणं कुठे हो? लाटणं. तू आधी गाणं बंद कर जा. तू आई इथे ये. इथे ये मागे. चल. भुरकट दिसतंय ग. हो तू शांत हो शांत हो. उभी राहा उभी राहा. काव्यांना काय झालंय? असं काय करतात या? माहित नाही आई. अहो आत्ता बरी होती. म्हणजे आम्ही दोघी किचन मध्ये होतो. मी सरबत पित होते. ती म्हणाली मला सरबत हवंय म्हणून मी माझा ग्लास तिला दिला आणि तिथून थेट इथेच आलो आम्ही. तेव्हा व्यवस्थित होती ती. काय झालं काय माहिती. पण सरबत तर आपण सगळेच प्यायलो होतो. मग आईलाच असं का होतं? काय चाललंय हे आज? आणखी एक चांगला चान्स गेला. ही काव्याची बहीण, तिची आई, सगळ्याच जणी माझे प्लॅन फेल व्हावेत म्हणून टपून बसल्यासारखं वागतायत. अश्विनी आईला घेऊन जा आतमध्ये. आराम करायला सांग जा. आराम काय हो? मी आत जाऊ. आई चला. आत घेऊन जा. आई आई चल ग. बोलानात मंगळागौरीत आराम करू दे त्याला. नाही मंगळागौरीत नसतं बोलानात. पिंगा ग पुरी पिंगा ग पुरी पिंगा ग. आई बस इथे. काय झालंय तुला? कशी नाचतेस? नाचते. लाटणं माझं लाटणं दे. आई अगं लाटा लाटा बाई आई नाचले मजाते लाटा बाई लाटा. आई तुझ्या डोक्याला परिणाम झालाय की काय? सगळे हसतील. असू दे. मला नाचायचंय. अगं आई आशू आई आई थांब. सुनंदाताईंना तू जेव्हा सरबत दिलंस तेव्हा अजून कोण होतं तुझ्या बरोबर? नाही आई कोणी नव्हतं. मग आधी कोणी येऊन गेलं होतं का किचन मध्ये? काव्या चल येते मी. तू घे हा सरबत. हो हो श्रेष्ठाताई आल्या होत्या. म्हणजे त्यांना पाणी हवं होतं प्यायला पण त्या पाणी पिऊन लगेच निघून गेल्या परत. काय झालं आई? नाही काय नाही. तू चल. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा नाच. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा नाच. या गावचा त्या गावचा कसा नाही आला मागणं नाही मला कशी मी नाचू नाच 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 नाच. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा नाच. ही आल्यापासून मला संशय येतोय ही काव्याच्या मंगळागौरीचं उद्यापन उधळायला आली की काय? ही विशूची आई पण ना हिला संशय आला की काय माझा? CCTV सारखी नजर ठेवणे माझ्यावर.
गेला, हा CCTV लांब गेला. आता मी काव्याच्या आनंदाला ब्रेक लावू शकते. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच. या गावचा त्या गावचा असा नाही आला, मागणं नाही मला कशी मी नाचू, नाच 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 नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच. या गावचा त्या गावचा कसा नाही आला, मागणं नाही मला कशी मी नाचू, नाच 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 नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच. या गावचा त्या गावचा कसा नाही आला, मागणं नाही मला कशी मी नाचू, नाच 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 नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच. या गावचा त्या गावचा कसा नाही आला. एवढा वेळ खूप मजा केलीस काव्या, आता मजा घ्यायची वेळ माझी. घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा नाच. ए चला आपण आता फुगड्या खेळूया, चला 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 फुगड्या खेळूया. तुम्ही या ना. नाही नाही नको. मी नाही मला खरंच नाहीये. खूप सोपं खरंच. हात धरा बघू. लागलंय का काय? तुम्ही उठा, कोणीतरी खुर्ची आणा. अशा कशा पडल्या तुम्ही? हे तेलकट कसं झालं? लाडू पोसून घे ग जरा हे. उठा ना. फार त्रास होतोय का? थांबा मी स्प्रे आणते. अशी कशी पडलीस ग? त्याच्यातही पाणी घ्या. कुठे लागलंय? अहो बरं वाटेल तुम्हाला. नाही मी निघते आता. अगं सावकाश सावकाश, पुन्हा पडशील तोंडावर. सावकाश जा. सगळाच प्लॅन फेल गेलाय. इथे 1 मिनिट सुद्धा थांबायची इच्छा नाहीये, पण पाय एवढं दुखतोय की निघताही येत नाहीये. काव्या खूप छान झाली बरं का मंगळागौरीचा प्रोग्राम. खरं सांगू का, तुम्ही सगळे आलात ना म्हणून इतका छान कार्यक्रम झाला. आई, तुम्ही पुढाकार घेऊन इतकी छान मंगळागौर केलीत, मला खूप बरं वाटतं. म्हणजे आयुष्यभर ही मंगळागौर माझ्या लक्षात राहील. काव्या, आज विश्वजित खरंच इथे असता ना तर तुला नाचताना खेळताना बघून पुन्हा एकदा प्रेमात पडला असता. आई,
अगं सावकाश, पोटात दुखत असेल तुझ्या, म्हणजे पाय दुखत असेल तुझा. सावकाश जा. अगं हो, या सगळ्या गडबडीत तू काव्याची नथ पाहिलीस की नाही? विशूनी घेऊन दिलीये आणि म्हणाला मंगळागौरी दिवशी घाल. ताई, पण नथ खरंच खूप सुंदर आहे. हा, छान शोभून दिसते तुला. बायकोशी प्रेमाने वागायला मीच सांगितलंय त्याला. माझ्यामुळेच त्याने तिला ती नथ दिली, कळलं? अहो तुम्ही खरंच चाललात का? हो म्हणजे मी तुम्हाला सोडून येते. या. काव्या, अगं जाऊ दे तिला. काय आहे, तिला सगळी कामं एकटीने करायची सवय आहे. अश्विनी, जा तिला गेट पर्यंत सोडून ये. जा. नको, काही गरज नाही. मी एकटी जाईन, तेवढी केपेबल आहे मी. ओके. सावकाश. हा हॅलो मधुरा, ऐक ना, आपलं ठरल्याप्रमाणे काव्याला मी फोन देते. तू बोल लगेच तिच्याशी. काव्या. हा आई. अगं मधुरा तुला फोन करते, तुझा फोन कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. अहो मी जरा आवरत होते ना, म्हणून लक्ष नाही गेलं. काय झालं? तिला बोलायचंय तुझ्याशी. द्या. बरं, स्पीकरवर टाक, म्हणजे काय म्हणतीये मलाही कळेल. बर. हा मावशी बोला. अगं काव्या, तुझ्याकडे एक छोटस काम होतं माझं. करशील? अहो विचारताय काय, हक्कानी सांगा. अगं काय आहे की आज ना माझी थोडी तब्येत ठीक नाहीये आणि आमची जी स्वयंपाकाची बाई आहे ना, ती पण नाही आलेली. तर प्रीतमसाठी डब्बा पोचवू शकशील का ग आत्ता? अगं काय झालं? काही अडचण आहे का? मधुरा, अगं ती आता शाळेत चालले मुख्याध्यापकांना भेटायला, त्यामुळे आज तिला थोडं जरा कठीण नाही ग. हो ना, आणि तिथे किती वेळ लागेल सांगता येत नाही. नाही नाही, ठीक आहे, मी समजू शकते. काही हरकत नाही. मी प्रीतमला सांगेन आज बाहेरचं खायला. तसं तो बाहेरचं काही खात नाही हा, पण करेलच ऍडजस्ट. नाही नाही मावशी, तसं नका करू. थांबा. लाडू लाडू आहे ना, लाडू करेल. अगं हो, मी विसरलेच. पण तिला त्रास होईल ना? अहो त्रास कसला त्यात, मी सांगते तिला, ती स्वतः डबा बनवून घेऊन जाईल प्रीतमसाठी. ठीक आहे, चालेल. आणि मावशी, तुम्ही सुद्धा आराम करा. तुमची तब्येत बरी नाही म्हणालात ना, तिला मी तुमच्यासाठी सुद्धा डबा पाठवायला सांगू का? नको नको, कशाला उगाच तिला आणखीन त्रास द्यायचा. मी काहीतरी खाईन घरात, पण अंजलीला मात्र नक्की पाठवा प्रीतमकडे डब्बा घेऊन, न विसरता. हो हो. थँक्यू सो मच काव्या, तू ना माझं खूप मोठं काम केलंस. बरं, ताईला देतेस का ग फोन? हो देते आई. बरं, अंजलीला तेवढा फोन करा आणि डबा घेऊन जायला सांग. हो. हा मधुरा, काव्याला सगळं पटलं, म्हणजे आपलं सगळं ठरल्याप्रमाणे होईल. ताई, या दोघांच्या अशाच गाठीभेटी होत राहिल्या ना, एकमेकांच्या सहवासाने दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतील. हो ना. बरं, आता काव्या येईल, मी ठेवते फोन.
हा ठीक आहे ठीक आहे. ओके. हा बोला काय. प्रीतमसाठी आठवणीने डबा घेऊन जा हा लाडू, विसरू नको. मला आता घाई नसते ना, मी तुला सांगितलंच नसतं अगं. पुरे अक्काई, अगं किती वेळ तेच सांगशील. मी जाईन डबा घेऊन. तू शाळेत जा आधी लवकर. हो जाते मी. मी तसा निरोप देते हा मधुरा मावशीला. चल ठेवते मी. चालेल. अरे देवा, प्रीतमना काय आवडतं काय नाही हे अक्काईला विचारायलाच विसरले. काय बनवू आता? वांगा आवडत असेल का त्यांना? नको. नाही हे पण नको. भेंडी आवडत असेल का? नाही नको. हेच बनवते. काय चाललंय माझं? जेवण बनवताना एवढं टेन्शन नाही येत मला. असं नेहमीचं काम आहे माझ्यासाठी, मग आता एवढं टेन्शन काय येतोय स्वयंपाक करताना? प्रीतमना डबा घेऊन जायचा आहे, माझ्याकडून काही गडबड तर होणार नाही ना? मीनाक्षी काकूंचा फोन. हा काकू बोला. अंजली, अगं काव्याने तुला सांगितलं का ग प्रीतमसाठी डबा करायचा तो? हो सांगितलंय, मी तयारी चालू केली आहे. बरं बरं. अंजली, हे तुझ्या काकूला सांगू नको हं? का? मी सांगते म्हणून. अंजली, अगं तुझ्या काकूला हे जर कळलं तर ती अश्विनीला डबा बनवायला सांगेल. आणि तुझ्या बहिणीला काही येतं का बनवायला? नाही ना? मग आणि ती सगळा स्वयंपाक पेचव बनवून ठेवेल आणि मग प्रीतमला डबा देऊन सुद्धा उपाशी राहावं लागेल. हे तुला चालणार आहे का? नाही नाही नाही, तसं नाही चालणार. ते उपाशी राहिलेलं मला नाही आवडणार हो. म्हणूनच सांगते, यातलं त्या मायलेकींना जरा लांबच ठेव. त्यातलं काही सांगू नको. अगं तू खूप भोळी आहेस ग. तू पटकन काहीतरी बोलून जाशील, म्हणून पुन्हा पुन्हा सांगते तुला. हा बरं ठीक आहे, मी नाही सांगणार काकूला काही. बरं ठेवते हा मी फोन. काय ग? काय विचारते मी? काय सांगणार नाही काकूला? कुणाचा फोन होता? अंजली, हे तुझ्या काकूला सांगू नको हं? अंजली, शिवा दादा. त्याचं काय मध्येच? शिवा दादाचा फोन होता. हा, त्याचं लग्न ठरलंय ना. हा? आणि तो त्याच्या बायकोला घेऊन येणार आहे
तुझ्या पाया पडायला, आशीर्वाद घ्यायला. आणि तो तेच म्हणत होता की काकूसाठी सरप्राईज आहे म्हणून. काकूला सांगू नको. मी म्हटलं की नाही सांगणार काकूला. माझ्याशी लपवछपवी करणार? हा शिवा, हा परस्पर लग्न ठरवलं आणि आता आशीर्वाद घ्यायला येतोय. येऊन सांगितलं असतं, 4 पेढे हातावर दिले असते तर बरं वाटलं असतं ना. पण नाही, त्याला ना तूच डोक्यावर बसवून ठेवलंयस, शिवादादा शिवादादा करून करून. असल्या लोकांना ना लायकी दाखवायची असते त्यांची. येऊ देत, बघतीस त्याला. एवढंच जर होतं तर मला लपवण्यासारखं काय आहे त्यात? आधीच का नाही सांगितलंस? हा तेच, म्हणजे तुझ्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये ना, म्हणून नाही. माझ्यासाठी काय महत्वाचं आणि काय नाही हे मी ठरवेन. तुला मी जेवढं विचारते ना तेवढंच सांगायचं, समजलं? बोल. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो, येतोय, बोल. अहो ऐका ना, पत्र आलंय, म्हणजे पोलिसांच्या आमंत्रणाचं पत्र आलंय. त्यांनी उद्या माझ्या आणि लाडूच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय. पत्र मिळाल्या सगळ्यात पहिला फोन तुम्हालाच केलाय मी. म्हटलं तुम्हाला खूप आनंद होईल. आनंद? ओहो, खूप खूप आनंद होतोय मला. नाही, तुझा सत्कार होतोय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ना. आपण सगळे जाऊया सत्काराला. तुझा सत्कार होताना बघणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. हा, आणि ही बातमी सगळ्यांना दे. संध्याकाळी घरी आल्यावर आपण बोलूच. हो. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. काव्याचा सत्कार समारंभ हे कळल्यावर श्रेष्ठ आणखीन चिडते. स्मार्ट आहेस ना तू. मग मी तुला चॅलेंज केलं, काहीही कर पण काव्याची फजिती घडवून आण. श्रेष्ठा, तुम्हाला चॅलेंज दिलं होतं, ऍक्सेप्ट केलं. आता काव्याची अशी फजिती होईल की ती पुन्हा कुठलीही धाडस करायची हिंमत करू शकणार. तू तर प्रचंड खुश होशील, बघच. इडियट, बघून चालता येत नाही का? माझं लक्ष होतं, तुझंच नव्हतं. तुझ्या तर डब्बा कुठे आणि कोणासाठी घेऊन चाललीस? आई, आई लवकर बाहेर आहे. अगं आई, ये ना लवकर बाहेर. काय ग, काय झालं बोंबलायला? केवढ्याने ओरडतेस? मला काय विचारतेस? ही बघ कुणासाठी टिफिन घेऊन चालली आहे ते.
काय ग डबा कुणासाठी घेऊन चालले? अगं बोल. अक्काई आहे ना, तिचा फोन आला होता. हा शाळेत तिला पालक सभेसाठी जायचंय आणि काकांच्या पत्त्याचं तिने करून ठेवलंय, पण भाऊजींसाठी डबा घेऊन जायचंय. नक्की भाऊजींसाठीच डबा घेऊन जातेस ना की आणखी कोणासाठी? नाही नाही, भाऊजींसाठीच नेते. अगं मग त्यात एवढं काय घाबरायचं? सरळ सरळ सांग ना. आता जा ना, तोंड बघत काय उभी आहेस? मला खोटं बोलायला आवडत नाही, पण आज सारखंच ते करावं लागतंय. देवा माफ कर मला. अंजली अगं जा. हा अशो काहीतरी चुकतंय, कुठेतरी पाणी मुरतंय. पाणी कुठे मुरतंय? कार्टे पाणी मुरतंय म्हणजे अंजली आपल्याशी खोटं बोलते असं वाटतंय मला. काव्याला फोन करून विचारूया. चला खूप झालं काम, तर जरा पेट पूजा करूया. खूप भूक लागली. अरे आई म्हणाली होती की भाऊच्या हातून डबा पाठवून दे. अजून कसा आला नाही? थांब, आला ना परत पाठवून दे. मग मी जाऊ का परत? अरे अंजली तुम्ही? हो, तुमच्यासाठी डबा घेऊन आले. तुम्ही पण तुम्हाला कोणी सांगितलं? अहो काय झालं, म्हणून मी इथे आले. ओके ठीक आहे, चला जेवूया. खूप भूक लागली. काय झालं? उघडा ना. हो. घट्ट आहे का टिफिन? द्या इकडे, मी उघड. नाही नको, मी आणलंय खरं, पण यांना आवडेल की नाही? ठीक आहे. वांग्याचं भरीत. किती झाले? हॅलो, हा आई बोल. काव्या अगं अंजलीला जेवणाचा डबा घेऊन तू यायला सांगितलं होतंस का? हो मीच सांगितलं. का ग? अंजली खरं बोलत होती. बरं आई, मी जरा मुलांच्या शाळेत आली आहे, नंतर बोलते तुझ्याशी. हा ऐक ना माझं. अगं ते अंजली गेलीये खरं, पण जावई बापूला आवडणार आहे का ती तिथे गेलेली? जावई बापू? अगं नाही नाही, यांच्यासाठी नाही, प्रीतमसाठी डबा पाठवलाय. करते मी नंतर. आई काय झालं? काय बोलली ताई? माझा संशय खरा ठरला. जावई बापूंना डबा द्यायला जाते सांगून प्रीतम साठी जेवण घेऊन गेली होती ती. चार वेळा तिला सांगितलं ते प्रीतमच्या मागे मागे करू नकोस, पण ऐकत नाही माझं. येऊ दे तिला. कशी खोड जिरवते ना ते बघच आता. आवडत नाही ना तुम्हाला?
सॉरी प्रीतम, मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला काय आवडतं ते. तसं नाही पण नाही, पण माझं चुकलं. मी तुम्हाला आधीच विचारायला हवं होतं, पण तुम्ही असं म्हणाला असतात की डबा घेऊन येऊ नका म्हणून मी नाही विचारलं. अंजली काय एवढ्या पॅनिक होता? तुम्हाला डबा आणायला सांगितला होता आणि तो तुम्ही आणला. तुमचं काही चुकलेलं नाहीये आणि वांग्याचं भरीत मला प्रचंड आवडत. तुम्ही खरं सांगताय ना की मला वाईट वाटू नये म्हणून? अहो खरंच सांगतो. या हेडफोनची शपथ. ओके. जेवण वाढते. अरे वा, गोडाचा शिरा. गुडाचा शिरा मला प्रचंड आवडतो. तुम्हाला कसं कळलं? शिरा माझाही फेवरेट आहे. आपल्या आवडीनिवडी किती जुळतात. अंजली मला एक सांगा, आता तुम्ही ऑकवर्ड का झाला? मी बनवलेलं तुम्हाला आवडेल की नाही अशी भीती वाटत होती म्हणून. तुम्ही नुसता वरण भात जरी आणला असता ना तरी तो मी गोड मानून खाल्ला असता.